सर, आपण ही निवडणूक प्रक्रिया किती वर्षापासून सुरू केलेली आहे? लॉर्ड गणेशा स्कूलमध्ये हे निवडणुकीचं 3रं वर्ष आहे. भारतीय राज्यघटना ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधींना निवडण्यासाठी जी यंत्रणा किंवा जी सिस्टीम राबवते, नेमकं त्याच पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रतिनिधित्व, मतदानाच्या अधिकारासंदर्भात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून ह्या सलग 3ऱ्या वर्षी सुद्धा लॉर्ड गणेशा स्कूलमध्ये आज EVM मतदानाद्वारे आपल्या प्रतिनिधींना निवडणुकीची ही राबवली गेली. त्यामध्ये शाळेचा एक विद्यार्थी सम्यक योगेश निकम जवळपास 569 म्हणजे 845 झालेल्या मतदानापैकी 569 मतं मिळून विजयी झाला. तसंच विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणजे महिला प्रतिनिधी म्हणून तनुश्री प्रमोद पाटील ही मुलगी 517 मतं मिळून विजयी झाली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ह्या मुलांनी निवडणूक प्रक्रियेचा पूर्ण आनंद लुटला असं म्हणेल किंवा त्याच्यातलं ज्ञान समजून घेतलं. पहिल्या दिवशी मुलांचं फॉर्म भरणे, त्याच्यानंतर माघार घेणे, मुलांना विद्यार्थ्यांच्या वर्गात जाऊन त्यांनी त्यांचा प्रचार केला, विद्यार्थ्यांच्या असलेल्या प्रश्नांची योग्यरित्या उत्तरं दिली. इतकेच नाही तर शिक्षकांद्वारे सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना प्रश्न विचारले गेले त्याचेही त्या मुलांनी अतिशय ठामपूर्वक उत्तरं दिलीत. आणि मी काय करणार आहे किंवा मी काय निवडून आलो तर मी काय करेल या संबंधीची आपली संपूर्ण माहितीपट किंवा आपण त्याला म्हणूया त्यांनी जाहीरनामा विद्यार्थ्यांसमोर मांडला आणि त्याद्वारे आज ही 4थ्या दिवशी निवडणूक प्रक्रिया पार पडली. अतिशय सुंदररित्या म्हणजे एक आमदारकी खासदारकीचं जसं निवडणूक होते त्या पद्धतीची जी निवडणूक झाली, गुप्त मतदान पद्धतीने झाली आणि विद्यार्थ्यांनी आपलं मतदानाचा पवित्र हक्क ह्याद्वारे बजावला. मी या नवीन निवडून आलेल्या दोन्ही प्रतिनिधींना सम्यक निकम आणि तनुश्री पाटील या दोघांना शुभेच्छा देतो. वर्षभर त्यांच्याकडनं विद्यार्थी हिताच्या, विद्यार्थी कल्याणाच्या किंवा शाळेच्या उत्कर्षाच्या, अभ्यासायिक, शैक्षणिक, खेळाच्या अशा सर्व योजना राबवल्या ते आम्हाला निश्चितच मदत करेल हा विश्वास व्यक्त करतो. पुनश्च निवडून आलेल्या ह्याच विद्यार्थ्यांना मला विश्वास आहे ह्याच विद्यार्थ्यातून आपल्या तालुक्याचे नेते जसे गिरीश भाऊ महाजन हे विद्यार्थी चळवळीतूनच निर्माण झालेले आहेत, तसेच ह्याच विद्यार्थ्यातून गिरीश भाऊ महाजनांसारखा नेता निर्माण व्हावा, अजून दुसरे लोकनेते निर्माण या विद्यार्थी चळवळीतून व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व मुलांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.